जनाबाई स्वतःला नामयाची जनी म्हणते. हे जनाबाई कोण आहे तर नामदेवाची आहे. आता कोण आहे नेमकी ती? सखी आहे, मैत्रीण आहे, की आणखी कोण आहे? आणि विशेष म्हणजे नामदेवाच्या कोणत्याही अभंगांमध्ये किंवा अभंग गाथा जी प्रसिद्ध केली आहे अनेक प्रकाशनाने किंवा शासनाने सुद्धा, त्यात कुठेही जनाबाईचा उल्लेख नाही. हे एक वास्तव आहे. पण जनाबाईंनी मात्र नामदेवांचं एकंदर व्यक्तिमत्व, त्यांची कीर्तन करण्याची पद्धत, त्यांचं वागणं या सगळ्या गोष्टींवर विस्तृत अशा प्रकारची अभंग रचना केली आहे. सोबतच नामदेवांच्या परिवारातील अनेक जे सदस्य आहेत त्यांचाही परिचय तिने आपल्या अभंगात करून दिला. आता हे सगळं जनाबाई करते आहे, पण तिचा उल्लेख नामदेवांनी का केला नाही असा एक प्रश्न अभ्यासकाने विचारलाय आणि कारण काही अजून सापडली नाहीत. पण मग अनेकांनी ती अस्पृश्य मानल्या गेलेल्या मातंग ह्या जातीतील होती, त्यामुळे कदाचित तिच्याकडे दुर्लक्ष झालं असावं. पण हे नामदेवांनी केलं, इतरांनी केलं, हा आणखी अभ्यासाचा भाग आहे. नामदेवांनी जातीच्या दृष्टीने काही जनाबाईकडे पाहिलं नसावं, कारण जनाबाई ही नामदेवांपेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. तिचा जो काळ आहे तो इसवी सन 1258 ते 1350 हा तिचा काळ आहे. तर आजचं जे परभणी जिल्हा आहे, त्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं जे तालुक्याचं गाव आहे, तिथे जनाबाई यांचा जन्म झाला असं मानलं जातं, कारण त्या ठिकाणी त्यांचं मंदिर सुद्धा आहे. साधारणतः 30-1 वर्षांपूर्वी, 30-35 वर्षांपूर्वी मी हे मंदिर पाहिलं. नंतरच्या काळात मग अनेक अभ्यासकांनी, दलित साहित्यिकांनी तिच्या जातीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, कारण प्रत्येकालाच वाटतं की आपल्या जातीत कोण कोण मोठी माणसं होऊन गेली. तर मग गोपाळ महार नावाच्या जातीत ती होऊन गेली असं राजा ढालेंनी काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं एका लेखामध्ये. काही लोकांचं म्हणणं आहे की ती मातंग होती, काही लोकांचं म्हणणं आहे की मातंग असती किंवा महार असती तर तिला इतक्या मोकळेपणाने वावरता आलं असतं काय, हा एक तिसरा प्रश्न अनेकांनी विचारलाय. पण खरं म्हटलं म्हणजे संत नामदेव हे अतिशय व्यापक विचाराचे होते आणि महात्मा बसवण्णा यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. संत ज्ञानेश्वरांसारखे एक प्रगल्भ संत त्यांच्या सान्निध्यात आले होते आणि चोखामेळासारखा त्यांचा जो सहकारी आहे तो तर महारच होता ना. त्या चोखामेळ्याची पत्नी निर्मळा, आपल्या सोयराबाई निर्मळा, चोखामेळ्याची बहीण बंका महार, कुर्ममेळा, ही सगळी माणसं अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार जातीतली होती, तरीही ती नामदेवांच्या प्रभावळीतली होती. नामदेव त्यांना आपल्या सामावून घेत होते